डिलिव्हरीसाठी आली आहे का? हो, तिची स्थिती खूप वाईट आहे. मणी, स्ट्रेचर घेऊन ये लवकर. हो आणते. डॉक्टर, एमर्जन्सी आहे डॉक्टर. बाळाचा पाय बाहेर आलाय. काय म्हणालीस? पाय बाहेर आलाय? ओ माय गॉड, खूप ब्लिडिंग होत आहे. नर्स, ओटी रेडी करा. ओके डॉक्टर. क्विक. नर्स, ती पेशंट खूप ओरडते. तिला भूल का नाही दिली तुम्ही? नाही डॉक्टर, बाळाचा पाय आत गेला आणि बाळाची पोझिशन चेंज झालीये. आता नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस आहेत. काय? मॅम, प्लीज रडू नका. बाळाची पोझिशन चेंज होत चालली आहे. आणखी सहन होत नाहीये डॉक्टर. असं कराल तर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल. प्लीज थोडं कंट्रोल करा. प्लीज घाबरू नका, थोडं कंट्रोल करा. हे बघा, आता थोड्याच वेळात तुम्ही तुमच्या बाळाला पाहू शकाल. धीर धरा मॅम. थोडंसं पुश करा प्लीज. थोडं आणखी पुश करा. थोडे प्रयत्न करा. माझा हात जोरात धरा. जोरात पुश करा. बाळ हलत का नाही आत? नर्स, जरा स्टेथोस्कोप द्या. येस सर. ओ शिट. बेबी जरा इकडे बघ. बेबी जरा इकडे बघ. बेबी. नर्स, बेबीला उलटा करा जरा. ओके डॉक्टर. बाई, या पेशंट सोबत ज्या आल्या होत्या त्या कुठे? नर्स, मी इथे आहे. हे घ्या, मुलगा झालाय. अच्छा, याच्या बाबांना कळलं तर खूप आनंद होईल त्याला. अरे अरे, माझा छोटू खूप सुंदर आहे. बरं, याच्या बाबांचं नाव काय आहे? महेश. आईचं नाव? गायत्री. नर्स, हा किती वाजता जन्माला आला? तसं तर माणसाची शेवटपर्यंत साथ देणारं असतं त्याचं एकटेपण. खूप लोकांना हे आवडतंही, पण मला हे नाही आवडत. कोणास ठाऊक का ते माझं पाठलाग करतंय. माझीही इतरांसारखीच काही स्वप्न आहेत आणि काही गोल्स आहेत, पण अजूनपर्यंत मी काहीच मिळवलं नाही आहे. इंटरव्ह्यूजला गेलो की लोक छान बोलतात, पण काम देत नाहीत. बिझनेस स्टार्ट करायला लोनसाठी अप्लाय केला तर सगळं काही ठीक आहे असं म्हणतील, पण लोन देणार नाहीत. माझ्यासोबत असणारे मित्र, तू अनलकी आहेस यार, तुझी जन्माला यायची वेळच बरोबर नव्हती असं म्हणत माझ्यावर हसतात, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. तेच दुःख विसरायला मी इथे येऊन बसतो तर मला खूप शांत वाटतं. हॅलो. करण, कुठे आहेस तू बाळा? लॉरी आली आहे. मी येतोय आई. सध्या तरी माझा फक्त एकच आधार आहे आणि ते म्हणजे माझं कुटुंब. त्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे तो संपण्याआधीच मला त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे. बाळा, तुम्ही लोक कुठून आलात? संजय नगरहून. घरात किती माणसं आहेत? मी, माझी आई, ताई आणि ताईची मुलगी. भाऊजी काय करतात? ते फॉरेनला काम करतात. बरं ठीक आहे, तू काय काम करतोस? हे खूप जड आहे, हे ठेवून नंतर बोलूया का आपण? वाईट वाटून घेऊ नकोस रे बाळा, तुम्ही नवीन आहात म्हणून विचारतोय. हा तर खूपच रागीट दिसतोय. माझ्या वयाचाही मान ठेवला नाही, दुरुत्तर करतोय. आजकालची मुलं अशीच असतात.
बाळा आधी सिलेंडर आणायला हवा होता ना. आई एक मिनिट थांब नाही. याला काहीही बोललं तरी लगेच राग येतो. माझी स्थिती जाणून न घेता नुसते प्रश्न विचारतायत सगळे. आई मोटर ऑफ कर आई. करते रे. हे पण ना. अरे बापरे. कावळ्याने घरटं केलंय. हो कावळ्यांनी घरटं केलंय. नोकराला साफ करायला बोलवलंय. तू एवढ्या जोरात ओरडलास की मी घाबरलेच. बदमाश. हे थांब 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 तिकडे थांब. काय करतेस? मुली चालली आणि हा कंबर लचकवत चाललाय. भामटा कुठला चष्मा घालून स्टाईल मारतोय. बरोबर बोली. चल हट. काय मस्त दिसते. नव्या जाऊन बघ कोणाचा मेसेज आहे. थांब थांब थांब. कुठे जातेस? कुणाचाच मेसेज नाहीये मामा. काहीच आलं काय नाहीये. म्हणालीस? कोणाचाच मेसेज नाहीये. आई तू हे जेवून घे. मी बघते. ऐक ना तिथे बघ. काय ग काय झालं? कोण आलंय दारात? कोणी नाहीये आई. याला काही वाटतंय का? याला मुलींना पाहायला खूप आवडतं. बघ कसा उभा आहे वात्रट कुठला. अरे तू चालून दाखव ना. इथे उभा राहून काय करतोय? नाहीतर काय. ए बेबी मी. हा आई परिमल आलाय आई. अरे देवा काय करू आता? काय होणार? याला या घराचा पत्ता कसा मिळाला? मला नाही माहित आई. ओहो हा करण कुठे आहे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? का आलायस इथे तू? मी सांगेन तर तू नव्हे, माझं बाळ, समाधान करशील का? मुकाट्याने इथून निघून जा. ए तू मला बाहेर काढणार? तू बाजूला हो. ए तू तुझी बकबक बंद कर आणि मुकटाने जा इथून. आई तू गप्प बस ग. कोण बकबक करतोय? मी तुझा नवरा आहे. मी तुझ्या सोबत काही करू शकतो. अरे सही करायला सांगितली होती का नाही केलीस? तुझ्या भावाच्या घरी राहून माझ्याशी पंगा घेतेस तू. आई ऐकलीस ना तू काय बोलतोयस? आता बघू आधी. अरे हे काय केलंस तू? अरे जरा बघ आता याला. पाहिलं तुम्ही? हे खुनी कुटुंब आहे. मी माझ्या बायकोची समजूत काढून घरी घेऊन जातो तर हिच्या भावाने येऊन माझं डोकं फोडलं. पाहताय ना माझ्यावर काय अन्याय होतोय ते. तू जे काही केलंस ते सगळं विसरलास की काय? माझ्या मुलीवर काय अत्याचार केलेस मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आई काय पाहिलं तुम्ही? आई असं काय वाईट वागलो मी? हं? काही लोक त्यांच्या बायकांना म्हणतात की तुझ्या घरून हे आण ते आण. मी काही म्हटलं का? उत्तर द्या ना उत्तर.
मी कधी असं म्हणालो का इतर बेवड्यांसारखा मी माझ्या बायकोची काळजी घेत नाही का? माझ्यासारखा जावई तुम्हाला कुठेच सापडणार नाही आहे. बस बस, तुझं नाटक खूप झालं. माझी मुलगी तुझ्यासोबत कुठे येणार नाही. काय ग, तुला माझ्यासोबत राहायला आवडत नाही का? असा टॉर्चर करत राहशील तर कोण राहणार? हं? अरे अरे, तू काय बाई आहेस का? शांत हो. हा, अशी बाई तुम्ही कुठे पाहिली आहे का? सांगा. तिच्या भावाला काय सांगावं काय सांगू नये हेही कळत नाहीये. कशी कशी बाई आहे ही? अरे तू पण अगदी योग्य वेळी इथे आली आहेस. ही कोण आहे माहितीये? ही याची लवर आहे. मी तुला मुद्दाम विचारतोय, तुम्ही दोघं कित्येक वर्ष एकमेकांवर प्रेम करताय. तू हिला कधी इकडे तिकडे स्पर्श केला? काय चाललंय? हे घे दोन. चालतो म्हणतो. आता मारून टाकीन तुला. काय हवंय तुला? सही पाहिजे ना? दे पेन दे, मी सही करते. हा, देतो. माझे अब्रू का हे घालवतोय? बघ, बरोबर जागी सही कर. अरे करण, हे घे. थँक आणि यू, निघ इथून. थँक यू. फिनिश, ऑल फिनिश. हे बाबा, तुझ्या बहिणीची नीट काळजी घे रे. जाऊ दे रे, सोड त्याला. कशाला त्याच्या तोंडी लागतोस तू? काय आहे हे? किती दिवस भूतकाळात जगणार आहेस? उगाचच लहानचं प्रकरण मोठं करून ठेवलं मी. हे, त्या माणसासाठी गिल्टी फील करायची गरज नाहीये. तशा माणसासोबत राहण्यापेक्षा ती इथे आनंदात राहिलेली बरी आहे. का? तू त्यांची काळजी घेऊ शकत नाही? छे, असं काहीच नाहीये. पण नव्याबद्दल विचार करतो तेव्हा बरं, हे सगळं सोड. सकाळपासून सॅड सॉंगच ऐकते. खाली तुझी ताई आणि वर तू दोघंही दुःखी आहात. तू माझ्याबद्दल जराही विचार करत नाहीस ना? मी तुझ्या नवीन घरात आली आहे. किती प्रेमाने हे गिफ्ट घेऊन आली आहे माहितीये तुला? आणि तू मात्र इथे तटस्थ होऊन उभा आहेस. बरं ठीक आहे, सांग काय गिफ्ट आणलंयस? तूच बघ ना. हे घे, काय आहे हे? खूप जड वाटतं हे. उघडून बघ. अरे हे काय? हे तर घड्याळ आहे. बरोबर, पण या घड्याळात एक स्पेशल फीचर आहे. स्पेशल? तू तुझी आवडती टायमिंग सेट कर, मग कळेल की काय सरप्राईज आहे. अरे अरे हे काय? हेच तुझं सरप्राईज आहे का? नाही नाही, हे नव्हतं. एक मिनिट थांब. एक मिनिट. हा, आता ऐक. I love you, my darling. I love you. काय यार, I love you, my या मुलीला काही कामं नसतात का? I love you. मी तर हेच रेकॉर्डिंग लावलं होतं. माहिती नाही कसं बदललं. अशी पब्लिसिटी का हवी आहे तुला? आपल्यात भांडण झालं तर तुला कोण शांत करणार? म्हणून मी रेकॉर्ड केलं होतं. म्हणजे जेव्हा तुला राग येईल तेव्हा या क्लॉकमध्ये माझा आवाज ऐक आणि मग तुझा माझ्यावरचा सगळा राग निघून जाईल. म्हणून आणलं होतं. बरं दे मला. तुला आवडलं नाही तर बदलून आणते. नाही, दुसरं बदलायची काहीतरी काही आहे. गरज नाहीये. तुझ्यावरचा माझा राग कमी झाला नाही ना, तर निदान मला तुझी आठवण तरी का? करून देईल. मी विकत आणलंय म्हणून? अरे नाही, जर भांडणं झालीच तर तू भुंकत राहशील. हो, तुला म्हणायचंय की मला राग आला की मी बघितलंस भुंकते? ना, मी म्हटलं आणि तू भुंकायला लागलीस. अगं 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 तर ना. अगं, बस ए! का असं वागतोस माझ्याशी? हा, ओके, कूल डाऊन.
काय झालं फादर, तुम्ही इथे का आलात? फादर मी तुम्हाला विचारतोय. फादर कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला काही हवंय का? उत्तर न देता तुम्ही इकडे तिकडे काय पाहताय? हो ठीक आहे, मी सांगेन ना, काही हरकत नाही. ए करण, काय चाललंय इथे? कोण आहे ते बाळा? मला नाही माहित आई. फादर, तुम्ही इथे का आलात फादर? एक वॉर्निंग द्यायला आलोय. तुम्ही याच्यासोबत राहू नका, निघून जा इथून. हे काय बोलताय फादर तुम्ही? मला सोडून हे बिचारे कुठे जातील? जर याच्यासोबत राहाल तर तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही याला सोडून जाणंच तुमच्या भल्याचं आहे. बघ बाळा, फादरनीही आपल्याला सांगितलंय आपण इथून निघून जाऊया. आई वेडी झालीयस का? कुठे जाशील मला सोडून? कुठेही जाऊ आम्ही. इथे राहिलो तर तू आम्हालाही मारून टाकशील. आई माझं डोकं दुखायला लागलंय. ए तू आहेस तरी कोण? हा? बघ आई, जसं फादर म्हणाले तसंच हा हळूहळू बदलतोय. आपण ही नव्याला विचार घेऊन करण्याची वेळ लवकर नाहीये. इथून तुम्ही निघा निघायला इथून हवं. चल, लवकर. आई. ए थांबा थांबा. हे तू बाजूला हो. आई सांभाळून चल. आई फादर मला सोडा. फादर फादर सोडा. फादर मला चल हाय. आई हे काय करतेस आई? ताई तू वेडी झाली आहेस का? का अशा वागताय तुम्ही? आई चुकीचं वागू नकोस आई. आई 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 काय झालं? बाबा आले होते आई. काय म्हणालास? बाबा आले होते? हो आई. आणि ते स्वप्नात येऊन मला घाबरवत होते आई. म्हणून सांगत असते बाहेरून आल्यावर हात पाय तोंड नीट धुवत जा. पण तू माझं कधी ऐकलंस तर खरं?
हे करण, अरे यार, ये कसा आहेस बाबा? अच्छा एक मिनिट हा. हे जरा सांभाळून रे. आई, शरद आलाय. गेटची चावी कुठे ठेवली आहेस? तिथेच आहे, तुझ्या बाबाच्या फोटो जवळ ठेवली आहे. बाबांच्या फोटो जवळ. आरामात आरामात. बरे यार, एक गोष्ट सांगू. वृंदाने काल मला कॉल केला होता. काय म्हणाली? तिचे बाबा तिच्यासाठी मुलगा पाहत आहेत. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तू तर लोन 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 करत मागे लागला आहेस, पण लोन काही तुला मिळतच नाहीये. मी मॅनेजरशी बोललोय यार. या महिन्याअखेर मला लोन मिळून जाईल. भाई, जोपर्यंत तुला लोन मिळेल ना, तुझं आयुष्य संपलेलं असेल. खेळ खेळ खेळ. काय लवकर खेळ, लवकर मार त्याला. मी निघते ग, मार त्याला. कुठे चाललीयस? बस ग. नाही आता बसवत नाहीये. हिला बघ. बघ ना किती छान खेळते. मोठी झाली हा. मस्त खेळतीये ना आजी. ए, हट. अरे हट हट ना, चल. हे, हट हट. ऐकलं का? अरे अरे जा ना. अरे हट. चल. अरे पण चल. अरे हट. चल. मीरा, 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 काय झालं तुला? मीरा, अरे देवा, हे काय झालं? मीरा, 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 काय झालं तुला? मीरा, उठ ना मीरा, उठ ना मीरा. काय हिला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. वायरिंगचं काम तर संपलंय. दुसरं काही असेल तर नक्की सांगा. गरज असेल तर नक्की सांगू. आई, करण आला.
डॉक्टर काय म्हणाले बाळा? आता मीराची तब्येत कशी आहे? आता तर ठीक आहे, पण बाळाचा विचार करून रडतीये. आणि शरद तर बिचारा खूपच दुःखी आहे आई. त्याचं दुःख पाहवत नाहीये. हे सगळं कसं झालं बाळा? सकाळपर्यंत तर सगळं ठीक होतं. शे, लग्नानंतर 2 वर्षांनी त्यांना मूल होणार होतं. आपल्या घरात येऊनच हे सगळं होणार होतं का? आई, हा आधीच एवढा उदास आहे आणि त्यात तू अशा सगळ्या गोष्टी करतेस. हे बघ करण, तू जा आणि आंघोळ करून फ्रेश हो. मी आई आणि नव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. का, काय झालं? मीराच्या पडण्याने ही खूप घाबरलीये, त्यामुळे तिला ताप आलाय. ठीक आहे बाळा, तू जाऊन आंघोळ कर. काय हे, घरात कोणी नाहीये तर घराचा दरवाजा पण बंद नाही करणार? का? तू कुठे आहेस? तुझ्या घरच्या टेरेसवर. चल वर ये. टेरेसवर आहेस? पण तू आलीस कधी? आत्ताच आले. जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. लवकर ये. ठीक आहे. हे, तू इथे आहेस होय?
आई ताई कुठे आहात सगळे नव्या ऐ! कोण आहे इथे ऐ! ऐ! कोण आहेस तू ऐ! मी विचारतो कोण आहेस तू हिम्मत असेल तर माझ्या समोर ये तू मला ओळखत नाहीस ओळखत नाहीस नाही मी नाही ओळखत सांगितलं ना सांगू मी कोण आहे तू मला चांगलंच ओळखतोस इकडे बघ तू तर मला रोज बघतोस करण मग ओळखत कसा नाहीस रोज बघतो हो कुठे आहेस तू मी तुझ्या घरच्या हॉलमध्ये हॉलमध्ये तुम्ही दोघं कित्येक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करताय ऐ! का चिड आणतोस मला ऐ! बाहेर ये बाहेर येतेस की नाही
काय झालं बाळा, आज तू एवढा लवकर उठलास? आई, काल रात्री मी तुझ्याजवळच झोपलो होतो ना. काय बाळा, सकाळी सकाळीच सुरू झालं का तुझं? काल तुझ्या स्वप्नात तुझे बाबा आले होते, आज मी आले होते का? जाऊन आंघोळ कर. काय झालं करण? आज एवढा उदास का दिसतोयस? काही नाही ताई, काल रात्री मी एक वाईट स्वप्न पाहिलं. म्हणजे मी कुठेतरी हरवलो होतो आणि मला मारून हॉलमध्ये फेकलं गेलं. आणि ते सगळं त्याच वेळी झालं. 3:33 त्याच वेळी झालं होतं ताई. मला काहीच कळत नाहीये ताई. ए, मीरासोबत जे काही झालं त्याचा तुला त्रास झालाय, म्हणूनच कदाचित तुला वाईट स्वप्न पडताय. तू कुठेतरी बाहेर फिरून यायला हवंस, तुला बरं वाटेल. वृंदाला घेऊन फिरून ये जा, तिच्यासोबत वेळ घालव. आणि हो, एक काम कर, तू तुझ्यासाठी एखादा बिझनेस स्टार्ट कर. त्यासाठी मी पैसे देईन तुला. असं काय बघतोयस? तू लोनसाठी अप्लाय केलंयस ना, ते मिळायचं असेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत माझ्या दागिन्यांचा वापर कर. चांगलं काम करायला मागे हटू नये. जास्त विचार करू नकोस. मी जे बोलतेय ते ऐक. आधी जाऊन तू आंघोळ कर, ठीक आहे? काय झालं तुला? असा घाबरतोय जसं भूतच पाहिलं. सकाळी उठून गच्चीची मजा घेतलीस ना, आता जाऊन आंघोळ कर. घाणेरडा वास येतोय. हा, ए करण, इथे काय करतोयस? लवकर जाऊन आंघोळ कर ना. अरे, इथे उभा राहून मला एकटाच काय बघतोयस? सांगितलं ना आंघोळीला जा. ए करण, जरा नाव सांग तुझं. करण, मला वाटतं तुला रात्री नीट झोप लागत नाहीये. हा प्रॉब्लेम कधीपासून आहे तुला? डॉक्टर, तुम्ही मला समजून घेऊ शकाल का? हो सांग ना, मी समजून घेईन. एक वेळ मला फॉलो करते डॉक्टर. वेळ? इंटरेस्टिंग. जरा पुढे सांग. ती वेळ मला टॉर्चर करते डॉक्टर. मला घाबरवते, गप्पाही मारते आणि मला सोबत खेळायला सांगते. खेळायला सांगतं? हो. आणि मग? अहो डॉक्टर, मी रात्री माझे हातपाय हलवू शकत नाही, ओरडू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. हे सगळं त्याच वेळी होतं. कूल कूल. याला स्लीप पॅरालिसिस असं म्हणतात. जी वेळ तुम्हाला सांगताय त्याच्याशी याचा काही संबंध नाहीये. अहो डॉक्टर, मी तुम्हाला कसा समजावू, मला काहीच कळत नाहीये. बरं, मी मान्य केलं.
आता ती गोष्ट सोड. त्या वेळेसोबत तुझा काही पर्सनल कनेक्शन आहे का? डॉक्टर याचा बर्थ टाइम 3:33 इज आहे. इट? तेच तर कारण आहे ना. मग मी समजले नाही. नाही समजलं. कॉमनली आपली नंबर्स बरोबर काही ना काहीतरी कनेक्टिव्हिटी असते. जगात राहणाऱ्या प्रत्येक माणसांची एका नंबरशी एक कनेक्टिव्हिटी असते. उदाहरण जायचं झालं तर मला 5 नंबर खूप आवडतो. का? कारण मी 5 तारखेला जन्मलो. अशा वेळी माझ्यासमोर किती नंबर्स आले तरी 5 नंबर मला जास्त अट्रॅक्ट करेल. कारण तसं पाहायला गेलं तर तुझ्यासोबत अगदी तसंच होतंय. 3:33 ही वेळ पाहिल्यानंतर तुला स्पेसिफिकली नोटीस करतोयस तू, कारण तू त्याच वेळी जन्माला आलायस. हेच कारण आहे ते. मग यातून याला बाहेर कसं काढू शकतो डॉक्टर? सिम्पल. याच्या डोक्यात चालणाऱ्या त्या वेळेला बाहेर काढावं लागेल. तू त्याबद्दल जास्त विचार नको करूस. समजलं ना? मी 1 आठवड्याच्या गोळ्या देतोय. त्या घेतल्या की झोप चांगली लागेल. नेक्स्ट सेशनला जेव्हा तुम्ही याल तेव्हा इम्प्रूव्हमेंट काय ते बघूया. तू काळजी करू नकोस करण, सगळं ठीक होईल. आता मी निघते. हां ए, हे काय झालं? नाही काय नाही झालं, चल ना. आता काही सांगशील की नाही? पप्पांनी त्यांच्या एका मित्राच्या मुलाबरोबर माझं लग्न ठरवलंय. मी नकार दिला पण ते ऐकतच नाहीयेत. काय करू कळतच नव्हतं, म्हणून मी त्या मुलाला कॉल करून सगळं सांगून टाकलं. म्हणून पप्पांनी हे माझ्या घरचं ऐकत नाहीयेत. करण प्लीज लवकर काहीतरी कर प्लीज. आरामात बसून राहा. आल्या गेलेल्याची भूताखेताची दृष्ट लागू नये. आल्या गेलेल्याची भूताखेताची दृष्ट लागू नये. एकदा मी दृष्ट काढली ना तर तुला डॉक्टरकडे सुद्धा जावं लागणार नाही. थुक. थू थू. थु, 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 थु. मामा हे असं का करायचं? नव्या, आईसोबत जाऊन झोपून जा. गुड नाईट मामा. गुड नाईट बेटा. ए करण, तू औषध घेतलंस का? हो घेतला आई. ठीक आहे. तुझ्या उशीखाली चाकू आणि लिंबू ठेवला आहे. आता तू आरामात झोप. आई हे सगळं काय? माहिती आहे ना बाळा, तुला नेहमी वाईट स्वप्न पडत असतात. मी लाईट ऑफ करते, फोन पाहू नकोस, मुकाट्याने झोपून जा. करण आता किती वाजलेत माहितीये? 3:33. 3 एकत्र आले आहेत. म्हणून आता आपल्याला कोणीच वेगळा करू शकत नाही. हे तू काय बोलतेस? करण वेळ काय झालीये माहितीये? 3:33. 3 एकत्र आले आहेत. म्हणून आता आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही.
नव्या, नाही बाळा, थांब थांब बाळा, तू माझी लाडकी आहेस ना. माझ्या बाळा, मामाला हात दे बाळा. तू माझी लाडकी आहेस ना बाळा. मला तुझा हात दे. तुझा हात दे बाळा. तुझा हात दे बाळा. तू माझी लाडकी आहेस की नाही. नव्या, 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 नव्या. काय झालं? आई, नव्या कुठे गेलीये? बाथरूम मध्ये गेली असेल, जाऊन बघ जा. बाथरूम मध्ये गेली असे. कुणास ठाऊक किती वेळा बाथरूमला जाते. उफ. आई, आई, खाली करंट सुद्धा नाहीये. काय म्हणतीये ही? सुखाने झोपू सुद्धा देत नाही मला. ओह, रात्री सुद्धा या लोकांना झोपायचं नाहीये. हा? आई, हिने काय केलं माहितीये का? अरे नव्या, अरे दरवाजा कसा बंद झाला? दार उघड ना आई. अरे आई, दार उघड. आई, काय करतेस? अरे करंट, दरवाजा उघड रे. आई, मला खूप भीती वाटते. आई, दार उघड. आई, काय झालं? आई, लवकर दार उघड. आई, मला भीती वाटते. लवकर दार उघड. आई, दार उघड लवकर. आई, आई, लवकर दार उघड. ऐकू येतंय का तुला? आई, please दार उघड. मला भीती वाटते. लवकर दार उघड. आई, लवकर दरवाजा उघड. आई, please दरवाजा उघड ना. आई, दार उघड. आई, लवकर दार उघड ना. आई, मला भीती वाटते. आई, आई, दार उघड ना. आई, आई, मला खूप भीती वाटते. लवकर ये ना. लवकर ये ना आई. आई, इथे बघ ना आई. आई बघ माझी हालत काय झाली. आई बघ, बघ ना. मला खूप भीती वाटतेय. आई, आई, याला सोडायला सांग ना. आई, याला सोडायला सांग ना. आई, मला भीती वाटतेय. आई, मला खूप भीती वाटतेय. बघ ना आई. आई, आई, याला सोडायला सांग ना. मला भीती वाटतेय. आई, तू बघतेस ना आई. आई, ताई. आई, मामा, मला वाचव मामा. चल लवकर.
यीशु मसीह, या शरीरातील आत्मा हे शरीर सोडून निघून जा. निघून जा हे शरीर सोडून. तू हे शरीर सोडून निघून जा. ईश्वराचा महिमा होऊ दे. यीशु मसीहच्या नावाने निघून जा. निघून जा. निघून जा. यांच्या शरीरातून निघून जावं लागेल तुला. निघून जा. हे शरीर सोडून निघून जा. यीशु मसीहच्या नावाने हे शरीर सोडून निघून जा. निघून जा. यीशु मसीहच्या रक्ताने, त्यांच्या पवित्र पाण्याने, पित्याच्या नावाने जो आत्मा यांच्या शरीरात असेल त्याला हे शरीर सोडून जावं लागेल. ईश्वराची शपथ आहे, हे शरीर सोडून जावंच लागेल. तुमच्यावर नेहमीच प्रभूचे आशीष राहो. तुमच्या शरीरात असणारे सगळे वाईट आत्मा आता निघून जावेत. यांची शरीर सोडून निघून जा. लांब जावं त्यांनी इथून. लांब जावं. लांब जावं. निघून जा. जा. निघून जा. जा. निघून जा. फादर, हे तुम्ही काय करताय? गप्प बस. प्रभूच्या नावाने, त्यांच्या आदेशाने, त्यांच्या पवित्र रक्ताने यांच्या शरीरात असणाऱ्या सगळ्या वाईट आत्म्यांनी निघून जावं. सैताना जा. निघून जा. लांब जा. जा सैताना जा. प्रभूचा आदेश आहे की जो वाईट आत्मा असेल त्याने निघून जावं. याचं शरीर सोडून लांब निघून जावं. हे सैताना, लांब पळून जा. पुन्हा इथे कधीच येऊ नकोस. इथे प्रभूचं वर्चस्व आहे. इथून लांब जा. इथे आलास तर प्रभू तुला संपवून टाके. फादर, त्या माणसाला शुद्ध आली फादर. आता सगळं काही ठीक झालं आहे तुमच्या मुलामुळेच. आणि जे काही होत होतं त्याचं कारणही तुमचा मुलगाच आहे. कारण तुमच्या मुलाच्या आजूबाजूला खूप सारी निगेटिव्ह एनर्जी आहे. त्या सगळ्यांनी मिळून हे केलं होतं. आता ते सगळे लांब गेले ना फादर? मी त्यांना लांब ठेवू शकत नाही, फक्त कंट्रोल करू शकतो. आणि आता मी तेच केलंय, पण खूप वेळ असं नाही करू शकत. मग आम्ही त्याला कसं वाचवू शकतो फादर? सर्वात आधी तुम्ही सगळ्यांनी त्याच्यापासून स्वतःला वाचवा. हे तुम्ही काय सांगताय फादर?
त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे त्याच्यासोबत राहणाऱ्यांना त्रास होईल. अशा स्थितीत तो एकटा राहिला तरच बरं होईल. जेवढं शक्य असेल तुम्ही त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि याला एकटंच राहू द्या. जर त्याच्यासोबत कोणीच नाही राहिलं तर तो कसा राहील फादर? आणखी कोणताच मार्ग नाहीये. जर तुम्ही याच्या सोबत राहिलात तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. माझ्या मुलाला वाचवायचा काहीतरी मार्ग असेलच ना फादर. आता तर फक्त प्रभूच्या प्रार्थनेशिवाय कोणताच मार्ग नाहीये. तुम्ही उद्या चर्चमध्ये या. करणलाही आणू शकतो का फादर? फक्त तुम्ही या. इथे असा एकटा का बसला आहेस बाळा? तुम्ही मला सोडून जा आई. का बाळा? मला भीती वाटते की माझ्यामुळे तुम्हाला काही होऊन जाऊ नये. हे काय बोलतो आहेस तू? या भीतीने आम्ही तुला सोडून जाऊ असं कसं वाटू शकतं तुला? तू समजून घ्यायचा प्रयत्न कराई. माझ्या आजूबाजूला काय होतंय तुला काहीच माहित नाही. जर तुम्हा लोकांना काही झालं तर मी सहन नाही करू शकणार आहे. बस ऐकून घे बाळा. फादरने जी गोष्ट सांगितली तीच गोष्ट देवीनेही सांगितली. तू या सगळ्यांचा विचार करत बसू नकोस बाळा. हे बघ बाळा, आम्ही तुला सोडून कुठेच जाणार नाही. बाळा, एखादी समस्या असते ना तेव्हा त्याचं उत्तरही असतंच. माहितीये, उद्या फादरने आम्हाला चर्चमध्ये बोलवलंय. तू माझा प्राण आहेस बाळा. बस ऐक, मी आहे ना. मग तू का काळजी करतोयस? असं नाहीये आई. आता मला काही ऐकायचं नाहीये. काहीही झालं तरी चालेल, आम्ही तुला सोडून कुठेच जाणार नाहीये. चल आता ये आणि झोप बाळा. आई, मला एकटं सोड आई. कारण तू एकटं झोपायचं नाहीस बाळा. बेडरूम मध्ये येऊन आमच्या सोबत झोप. मी हॉलमध्ये झोपतो आई. आई, हा, दारातून बंद करून घे.
अरे मी आहे. ए, तू इथे का आलीयस? मी मेसेज केला होता ना की इथे येऊ नकोस. जा इथून, चल. ओ म्हणजे तू आता जातोयस? कुठे जातोयस तू? मी कुठेही जाईन. माझ्यामुळे किती जणांना प्रॉब्लेम होतोय. का असं बोलतोयस तू? काल जे झालं ते सुद्धा पाहिलंच ना तू. काल त्या फादरने जसं सांगितलं तसं मी लांब निघून जाईन. हे बघ, तू तुझ्या कुटुंबाशिवाय राहू शकणार नाही, समजलं? नाही राहू शकत, पण जावं तर लागेलच ना. करण, करण, मी त्यावेळी काय पाप केलं होतं? ती माझा पाठलाग करून मला उद्ध्वस्त करते. काही नाही होणार. तुझ्यासोबत काहीही वाईट नाही होणार. चल तू निघ. करण. तू माझ्यासोबत राहिलीस. हे बघ, माझ्यासोबत काही वाईट घडू शकतं. तू जा इथून प्लीज. जा करण ना, तू प्लीज, निघ. करण शांत हो, प्लीज शांत हो. जा तू, मला इथे जा. राहू दे. करण प्लीज, करण. हे बघ, इकडे बघ, मी तुझ्यासोबत आहे. काही होऊ दे, मी तुझ्यासोबतच राहीन. प्लीज रडणं बंद कर. मुंह देख, काय चिपका दिया उसने. दाढ़ी का बाल चुभ रहा होगा उसको. असं का बघतोयस? मला कसं तरी होतं. लव यू. करण, करण, बोल ना. गच्चीवर जायचं का करण? काय विचार करतोयस? गच्चीवर जाऊया? माझं एवढंही ऐकणार नाहीस? ए, माझ्यासोबत मस्करी करतेस का? गच्चीवर जायचं का विचारतेय? हे बघ, मला चिडवू नकोस. हा, वृंदा, कुठे चाललीस? ए, वेडी झालीयस का? का अशी पळत गच्चीवर आलीस तू? करण, मी ऐकले की इथे खूप अपघात होतात. हो, तिथे खूप सारे अपघात होतात. बघ कसा तडफडतोय. थोड्याच वेळात मरून जाईल. ऑटो वगैरे आणा. माझ्यासोबत खेळशील का? तू अशा विचित्र गोष्टी का करतेस? का? तिच्यासोबत खेळू शकतोस, मग माझ्यासोबत नाही खेळणार? कोण आहे तिथे वृंदा? ती हसतीये करण. तू माझ्यासोबत खेळणार आहेस की नाही सांग.
वृंदा माझ्याकडे बघ. काय झालं? चल बस. करण, हं? मला खूप भीती वाटतेय. माझ्यासोबत चलतोस का? ठीक आहे. अंगायच का? कशी गाडी चालवतोस ए, तू कळतंय का तुला? अशील, हा? कसा गाडी अरे, तू चालवतो? गाडी अशी वेडा टाकलीस आहेस का तू, आतमध्ये? हा? मागचं चल, जा पुढचं ना. दिसत नाही का तुला? जर मी खाली उतरलो ना, अरे, मग जा, जा. दाखवतो तुला. थांब. मला शिकवतोस फालतूच्या काय? गोष्टी करू नको. चल, चल, निघ, मोठा चल. आला मारणारा. हा, ए, जा. चल निघ बघू इथून. मी चल, तुला, हट. चल, निघ. सकाळी सकाळी डोकं फिरवलं. गाडी चालवायला शिका ती. कशी बडबड करू नको. जास्त चल, बोलू निघ. नकोस, तू कळलं ना? मोठा आला मारणारा. चला हट. सकाळी सकाळी गाडी डोकं चालवता फिरवलं. येत नाही नी. जा जा. कुठे चाललायस? नाही, आता तू जा. करण, हे बघ, तू माझं ऐकशील की नाही मला माहित नाही, पण माझ्यासोबत राहशील तर प्रॉब्लेम होईल. चल ना अगं, जा माझ्यासोबत. ना. हॅलो सर. सर, तुम्ही इंडियातले लिडिंग पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहात सर. इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही खूप केसेस पाहिले असतील. मग मी तुम्हाला काही पर्सनल गोष्टी विचारू शकतो का? या शुअर. आत्म्यांशी बोलण्यात तुम्हाला इंटरेस्ट कसा निर्माण झाला? माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम होतं. दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हा माझं वय 15-16 वर्षांचं असेल. आणि त्या वयात, स्पेशली त्या वयात त्यांचं असं निघून जाणं मला सहन नाही झालं आणि मी ते मान्य नाही करू शकलो.
त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी मी तडफडू लागलो. आणि तेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितलं की काही अशी माणसं आहेत जी आत्म्याशी भेट घडवतात. तू त्यांना भेटलास तर ते तुझ्या बाबांशी आत्म्याशी बोलणं करून देतील. मी माझ्या बाबांना भेटण्यासाठी अनेक लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत राहिलो, पण साहजिकच मला तेवढा कोणी जाणकार सापडला नाही. त्यानंतर मी त्यांच्या सगळ्या केसचे डिटेल्स वाचले आणि त्यानंतरचं तुम्ही सगळं जाणताच. म्हणजे हे प्रोफेशन तुम्ही तुमच्या बाबांसाठी निवडलं, हो ना? असं असू शकतं. बरं, सर, एखाद्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे हे कसं ओळखता येतं? डू यू स्मोक? नो. गुड. आपण हे लायटरनेही जाणू शकतो. सर एका लायटरने कसं सर? तुम्ही तुमच्या घरात दारं खिडक्या नीट बंद करून तुम्ही अगदी मधोमध उभे राहा. एक लायटर तयार ठेवून तो पेटवा. जर त्याची ज्योत तशीच न हलता पेटत राहिली तर याचा अर्थ तिकडे काहीतरी आहे. आणि जर त्याची ज्योत जरा जरी इकडे तिकडे हल्ली ना तर काही ना काहीतरी निगेटिव्ह एनर्जी नक्कीच आहे. सर, हे ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय. तुम्ही आत्म्यांवर खूप रिसर्च केला आहे सर. पण असा एखादा आत्मा जो तुमच्यासाठी चॅलेंज बनला असेल सर? नक्कीच बनला होता. तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकता का? 333. 333 याचा काय अर्थ आहे सर? कोणाला तडफडत मारलं गेलं असेल तर तुम्ही विश्वास ठेवाल का? हे कसं सर? हिज नेम इज ओवन. 1935मध्ये US रहस्यमयरित्या मारला गेला होता. 16 वर्षानंतर या केसबद्दल आर्टिकल लिहिण्यासाठी या केसचे डिटेल्स मी काढले. खूपच स्ट्रेंज होते. त्याने एका हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं आणि 3ऱ्या माळ्यावरच्या रूम नंबर 333मध्येच राहीन असा हट्ट करत होता. त्याने त्याला रूम दिली. पुढील 2 दिवस तो रूममधून बाहेर आलाच नाही. 3ऱ्या दिवशी मॅनेजमेंटला डाऊट आला आणि त्याला ते न सांगता ते त्याच्या रूममध्ये दाखल होतात जिथे तो मेलेला असतो. खूप वाईट पद्धतीने मारलं होतं त्याला. रूममध्ये त्याचे लहान लहान तुकडे सापडले होते आणि 3 दिवस कोणीच त्या रूममध्ये गेलं सुद्धा नव्हतं आणि तोही बाहेर आला नव्हता. तो एकटाच होता. पण मग त्याला अशा प्रकारे कोणी येऊन मारलं होतं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मला कळलं की 333च्या वेळेमुळेच तो मारला गेला होता. आणि या वेळेला यापूर्वी हजारो लोक मारले गेले होते आणि या रहस्याबद्दल मी खूप माहिती गोळा केली. पण वेळ कोणाला कशी काय मारू शकते सर? तुमचा विश्वास बसणार नाही ही माहिती होतं, पण हे खरं आहे. इट्स अ हाफ इव्हिल नंबर आणि तो नंबर त्या वेळेला जन्माला येणाऱ्याला शोधून शोधून मारतो. तुम्ही लोकांनी ही न्यूज पेपरमध्ये वाचलीच असेल की नवरीने मंडपातून पळून जाऊन आत्महत्या केली आणि हेही त्याच वेळेला घडलं. म्हणजे जो या वेळेला जन्माला येतो त्याला हा नंबर शोधून काढून मारतो असं का सर? कारण या वेळेला जन्माला येणारच त्याला नष्ट करू शकतो. सर, मला कळत नाहीये ऍक्च्युली हे 333 आहे काय सर? आधी तुम्हाला 3 बद्दल मी समजावून सांगतो. आपोआपच तुम्हाला 33 बद्दल तुम्ही समजून जाल. 9th सेंचुरीमध्ये आपले पूर्वज नंबरांनाच देव मानत पूजत असत. त्या नंबरचं स्ट्रक्चर कसं असायचं तुम्हाला माहिती आहे? मी दाखवतो. हे आहेत त्या सेंचुरीमध्ये वापरले जाणारे नंबर्स. यापैकी तुम्ही 3 पहा. हा ओमच्या सिम्बॉल सारखा दिसतोय ना? त्या पिरियडमध्ये जगणारे लोक या 3लाच देव मानून पूजत असत. असा हा देवासारखा मानला जाणारा नंबर आणि त्याला पॉवरफुल नंबरमध्ये बदलण्यासाठी ऋषीमुनी आणि साधूंनी होम यज्ञ करून नेचरच्या पॉवरचा यात समावेश केला होता. आपण सगळीजण 3च्या कनेक्टिव्हिटीमध्येच आहोत. पास्ट, फ्युचर, प्रेझेंट. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 3 नंबर हा नक्कीच येणार. इकडे बघा. जिजसची क्रुसिफाईडची वेळ होती 3:30 PM 3 एप्रिल 33 लोकांद्वारा. इस्लाम धर्माची लोक ज्या नंबरला अगदी देवासारखं मानतात 786 त्याची टोटल केली तर ती 3च येईल. शिवालाही त्रिनेत्रच असं म्हटलं जातं. मंदिरात पूजली जाणारी प्रत्येक गोष्ट 3च्या बेसवरच असते. एवढंच नाही तर ग्रह सुद्धा 3नेच जोडलेले असतात. म्हणूनच आपल्या आयुष्यात 3 नंबर हा सगळीकडेच वापरला जातो. जिथे चांगुलपणा आहे तिथे वाईटपणा हा असणारच असणार. इजिप्तचे विचेस हे रहस्य जाणून 3ला हस्तगत करण्याच्या प्रयत्नामध्ये राहिले, पण ते हस्तगत नाही करू शकले आणि याचा राग येऊन त्या नंबरपेक्षा जास्त पॉवरफुल नंबर 33 हा क्रिएट केला गेला आणि त्यासाठी त्यांनी त्यांची सगळी ताकद लावली जेणेकरून तो नंबर 3पेक्षाही जास्त ताकदीचा बनू शकेल. आणि त्यासाठी त्यांनी निसर्गाला पूर्णपणे संपवून टाकलं. त्यामुळे त्यात निगेटिव्ह एनर्जी आपोआप निर्माण झाली. पण काही दिवसानंतरच त्या नंबरमध्ये जी पॉवर होती, जी शक्ती होती ती हळूहळू संपून गेली. त्या लोकांना ही गोष्ट कळली.
त्यांनी विचार केला की 3-3 सोबत जर 3 पण जोडला गेला तर तो जास्त यशस्वी ठरू शकतो. मग त्या पॉझिटिव्ह नंबरला वश करण्यासाठी दिवस रात्र त्यांनी सैतानाची पूजा सुरू केली. आणि मग त्यांनी विचार केला की या पूजेत त्यांनी स्वतःचा बळी दिला तर. आणि मग एक एक करत त्यांनी त्यांचा बळी दिला आणि मग त्या रक्ताने तो नंबर प्रभावी केला. आणि अशा प्रकारे त्या वाईट आत्म्यांनी मिळून खूप यज्ञ अनुष्ठान आणि पॉझिटिव्ह एनर्जीने बनवलेल्या त्या अंकाला 33 मध्येच त्याच्या सोबत एकत्र जोडलं. वेळेबद्दल विचार करूनच मला भीती वाटू लागली आहे सर. एक वेळ एवढी शक्तिशाली कशी असू शकते? या वेळेची हीच कहाणी आहे. एवढंच नाही तर आजही ब्लॅक मॅजिक करणारे 3:33चाच वापर करतात. म्हणजे त्या वेळेला जन्माला येणाऱ्या कोणालाच वाचवू शकत नाही? वाचवलं जाऊ शकतं. ते लोक स्वतःलाच स्वतः वाचवू शकतात. ते कसं? कसं सर? त्यासाठी त्यांना वेळेच्या आत जावं लागेल. त्या वेळेतच त्यांना वाचवणारे अनेक पॉईंट्स आहेत आणि ती वेळ करेक्टली 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. त्या 60 सेकंदाच्या आत जर ती चावी शोधून जर ते त्यातून बाहेर आले तर ते त्या वेळेपासून वाचू शकतात. पण हे जेवढं तुम्ही बोलता तेवढं सोपं नाही आहे आणि त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी वेळ काहीही करू शकते. म्हणून त्यांचा फोकस पूर्णपणे फक्त चावीवरच असायला हवा. जर त्या 60 सेकंदात सर चावी शोधू शकले नाहीत तर काय होईल? जर ते 60 सेकंदात चावी शोधू शकले नाहीत, जर 60 सेकंदात ते चावी नाही शोधू शकले तर जर 60 सेकंदात ते चावी नाही शोधू शकले तर हे काय आहे करण? लाईट का बंद करून ठेवलेत? जेवलास का तू? हे घे, ही बॅग घेऊन वर जा आणि कपडे हो बदल. आई. ए काय ग, किती लांबून आलोय. माझी तर कंबर दुखायला लागली आहे. थोडा आराम करते. ऐक करण, फादरनी एका माणसाला भेटायला सांगितले. उद्या तू आठवणीने भेटायला जा. कामाचं कारण देऊ नकोस, ठीक आहे ना? ठीक आहे ताई. ए काय झालं बाळा? तू एवढा काळजीत का दिसतोयस? तब्येत ठीक आहे ना? नाही, असं काहीच नाही आई. असं काही नाहीये ना? ए असं काही असेल तर मला सांगा बाळा. आई, तू उगाच त्याला त्रास देतेस. तू गप्प बस. काय झालं बाळा? आई आई असं काहीच चल ना, नाहीये. रूम मध्ये चल. मला तू चल काळजीत दिसतोय ग. आई, चल ग.
आई काय झालं आई 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 दार उघड ना. आई दार उघड. दार आतून बंद आहे. आई 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 आतून दार बंद आहे. काय झालं आई आई बोल ना. आई काय झालं आई बोल. करण कुठे चाललायस तू? चल गच्चीवर. वृंदा करण, अरे तू तुझा फोन तो ऑफ करून ठेवलायस. तिकडे ताई आणि आईचा अपघात झालाय. काय बोलतोयस तू? वेळ त्या तर घालवू घरी आहे. नकोस, चल ना लवकर. तुझं डोकं फिरलाय यार. सगळे सिरियस आहेत. चल ना लवकर, चल ना. बेबी पण खूप सिरियस आहे. चल ना यार. आई बोलवतीये वर, चल ना मामा. हे करण, ती भूतणी सारखी दिसते. तिकडे जाऊ नकोस. तिकडे सगळे तडपडतायत. तिकडे चल ना यार. यार चल ना लवकर. माझं ऐक ना. लवकर चल. शरद, काय करतोय? अरे वेडा झालास का तू? शरद, गप्प बस. शरद, ए शरद उठ ना. ए शरद, का असं केलं? तू का मारलंस रे स्वतःला? शरद, हा मेला का मामा? एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. त्या 60 सेकंदाच्या आत जर ती चावी शोधून जर ते त्यातून बाहेर आले तर ते त्या वेळेपासून वाचू शकतात. पण हे जेवढं तुम्ही बोलता तेवढं सोपं नाही आहे. आणि त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी वेळ काहीही करू शकते. म्हणून त्यांचा फोकस पूर्णपणे फक्त चावीवरच असायला हवा.
रे करण, काय आहे हे? सारखे सारखे लाईट जात आहेत. उद्या पॉवर स्टेशनला जाऊन कंप्लेंट करून ये, ठीक आहे? करण, आता यावेळी कुठे चाललायस तू? काय झालं बाळा, तू एवढा घाबरला काय? कोणी माझ्याजवळ येऊ नका. हे काय करतोयस तू? करण, माहितीये ना ती आई आहे. ए, मी नाही म्हटलं ना माझ्याजवळ यायचं नाही कोणी. तुला काय झालंय बाळा? मी समजावतोय तरी समजत का नाहीये तुला? कशा गोष्टी करतोय तू? ए, हट! हा हे तू काय करतोयस? तू आईवर हात उचललास? ए, मी समजावतो तरी समजत नाहीये तुला. आई! अरे देवा, हे काय केलंस? हे काय केलंस तू? काय केलं याने? देवी, देवी, देवी. हे काय झालंय? काय केलंस? काय केलंस? जाय तू नाही. तू माझं ऐकणार नाही. जा. आई, जाय तू. आई, आई, जाय. मामा नाही मामा मामा मला भीती वाटतेय मामा नाही मामा मला मारू नकोस मामा प्लीज मामा मला भीती वाटतेय मामा मला मारू नको मामा मला भीती वाटतेय
जर त्या 60 सेकंदात चावी शोधू शकले नाही तर काय होईल सर? जर 60 सेकंदामध्ये ते चावी शोधू शकले नाहीत तर त्यावेळेत जे काही होईल ते सगळं खरं होईल. सर तो पळाला. जा ना, जा, त्याला चला, या पकडा, जा. लवकर. ए थांब काय करतोयस?
चाललास तू हा आव, आव, आव. आई आई हे काय झालं हे काय केलंस मी समजावतो तर समजत नाहीये का तुला मी बोललो ना जा जा इथून अरे जा इथून जाय. मामा नाही मामा मामा मला भीती वाटतेय मामा नाही मामा मला मारू नकोस मामा येस गिव्ह मी. हे घ्या सर. करण करण तुला माझा आवाज ऐकू येतोय? करण कॅन यू हिअर मी? करण तू मला ऐकतोयस का रे? करण तू इथे आहेस असं मला फील होतंय. करण मला तुझं बोलणं स्पष्ट ऐकू येत नाहीये. प्लीज जरा नीट बोलशील का तू? करण तुझ्यासोबत इकडे काय झालं होतं मला सगळं काही सांगू शकतोस का? हा बोल.